रात्रीचे 1:30 वाजता आमदार शिव्या देते फोन करून त्या प्रकाशकाला. मी ऐकली ती ऐकली. 8 मिनिटात 36 शिव्या आहेत. स्ट्राईक रेट काढला तर 400च आहे ते. मला त्याचं वाईट नाही वाटलं, पण त्यांच्या घरी त्यांच्या मिसेस आहेत, आई आहे, मुलगी आहे, ही नीट बोलत असेल. आणि बाळासाहेब असते तर मातोश्रीवर बोलवून 400च्या स्ट्राईक रेटनं. बाळासाहेब नसलेून काय झालं, तुमच्या मनगटात तो विचार आहे ना, तो स्वाभिमान जिवंतच ठेवा. एक गरज आहे. आणि खरं सांगू आदित्य दादा, गावगाड्यावर, शहराच्या चौकात, झोपड्यांमध्ये एक हुंदका आहे, एक हंबरडा आहे, जो राम कृष्ण हरी माऊली म्हणत एखाद्या नव्या ठाकरेची वाट बघत बसलाय. आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम, भरीव काम आता तुम्ही करायला सुरुवात करावी. हा शिवसैनिकासोबत माझ्यातला भीमसैनिक सुद्धा तुमच्यासाठी मैदानात उतरणार. कुठपर्यंत आम्ही एकमेकांशी भांडत बसायचं? जर शिवाजीनगर मधून समतेचा आणि मैत्रीचा हात, जर माझ्यासाठी दोस्तीचा हात येत असेल, तर आंबेडकर नगर मधून माझा सुद्धा हात मैत्रीचा तुमच्यासाठी पुढे यायला पाहिजे. आणि हा देश संविधानाचा आहे ना, मी हिरव्यांचा आहे, निळ्याचा आहे ना, मी भगव्याचा आहे. मी भगव्याचा आहे. कुठल्या भगव्याचा? मी वारकऱ्यांच्या भगव्याचा आहे. मी तो भगवा घेऊन आलोय, पण त्याच्या सोबत मी या देशाचा तिरंगा सुद्धा आज घेऊन आलोय. आणि मला काय करायचं ती करा. या देशाच्या संविधानाला तिरंग्याला जरी साधं नख लागायचा प्रयत्न जर कोणी केला, तर माझा ह्यो काळा रंग तुमच्यात मिसळून जाईल. आता ही भाषाच कळत नाही यांना, वैचारिकपणच राहिलं नाही. राऊत साहेब लगेच मारतात, अंगावरच येते, शाईच टाकायला देशात. परवा एका कार्यक्रम सुरू करायच्या आधी ती DYSP माझ्याकडे आली, म्हटले भाषण करू नका. म्हटलं काय झालं? काही संघटना तुमच्यावर शाई टाकायला. मी म्हटलं मी लय लांब आलोय, करू दे. बाजूला ते कॉन्स्टेबल बघत होत माझ्याकडे, ते हसायला लागलं मला बघून. म्हटलं काय झालं, का हसताय? तर म्हटले तुमचं तोंड काळ करणार. मी म्हटलं साहेब बोलू दे 2 मिनिटं. तर ते म्हटले तुमच्या रिस्कवर बोलणार का? मी म्हटलं अहो आम्ही जन्माला येतानाच आमच्या रिस्कवर आलो. मी भाषणाची सुरुवात केली, म्हटलं जे कोणी शाई टाका आलेत त्यांना विनंती एवढी आहे, म्हटलं तुम्ही चुना आणा, अजून काय काळ करणार. हे जी घसरण झाली आमच्या शहाणपणाची, मी या मराठी मातीचा सांगावा घेऊन आलोय तुमच्यासाठी की तुमची गरज महाराष्ट्राला आहे. आणि महाराष्ट्र फक्त तुमचा आहे. मी आता जास्त वेळ घेणार नाही, कारण आता डरकाळ्या ऐकायच्या आहेत. मी कविता घेऊन थांबणार आहे, ज्या कवितेसाठी मला साहेबांनी बोलवले. त्या कवितेत तुडवा ऑपरेशन आहे. कविता आहे कांबळे. आता हा कांबळे कुठल्या एका जातीचा नाही, हा कांबळे भारतीय आहे, हा कांबळे मराठी आहे, हा कांबळे अस्मिता आहे, हा कांबळे स्वाभिमान आहे, हा कांबळे काय काय त्रास होत जातो त्याची कविता आहे. हा कांबळे शेंडीतून जानव्यातून मुक्त येऊन प्रबोधनकारांच्या जवळ आलेला आहे, फुलेशाह आंबेडकरांच्या जवळ आला, असा हा स्वाभिमानी आहे. की आमचा कांबळे लय हुशार, हे कधीच नाही रडला, नुसताच कांडला करून.
कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग मास्तरनं चिडून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे नाही रडला, नुसताच कणला. करो कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे, मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग माणूस माझी जात म्हटल्यावर तिनं बरोबर ओळखली जात. मग तिनं बी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. करून कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले, मुहूर्त पहा. कांबळे म्हटला, पटत नाही, प्रबोधनकार वाचा. नातेवाईक म्हणले, सत्यनारायण. कांबळे म्हटला, जमत नाही, फुले वाचा. भावकी म्हटली, जागरण गोंधळ, बोकाट तरी कापा. कांबळे म्हटला, पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. इथं कोण शाई वगैरे लावा आले का? चुना ना. मग कांबळे अशा चळवळीत आला. सगळ्या चळवळी अशा गट तट फुटून बिटून गेले. कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सगळ्यांना वाटला, सगळ्यांनी एकत्रित या, देश समजून घ्या, महाराष्ट्र समजून घ्या. दिवसभर बोंबलत राहिला. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. आणि आता कांबळे शिवसैनिक झाला. आता कांबळे शिवसैनिक झाला, शहाणा झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला. मग त्याला फोडायसाठी सापळा रचला. त्याला बोलवून बोलवून घेतलं, कांबळे नाही गेला. तो ऐकत नाही म्हणून त्याला मग जेलमध्ये टाकला. तिथं सुद्धा ईडीनं त्याला असा तुडवला, पण कांबळे तिथं बी नाही रडला, नुसताच काढला आणि असा भगवा फडकवत जेलबद्ध बाहेर आला. अरे, महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्ण अक्षरांनी, सोनेरी अक्षरांनी लिहिणारा जाणार तो इतिहास आहे. तो शिवसैनिक ज्या वेळेला न झुकता बाहेर आला ना, तो नाद नाही आमच्या रावसाहेबाला, नादच नाही. आता कांबळे वयस्कर झाला. त्याच्या परवा ते सोशल मीडियावर येडं झालेले. ते सोशल मीडियावर कोण आहे, निसर्ग चित्र येतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं 70% डोळे बारीक करा. हे बारीक करतात आणि त्याच्यात येतं स्वामी दिसले, पाया पडते तो. 70% डोळे बारीक करून स्वामी बघणाऱ्यांची जमात वाढली साहेब. अजून 30% डोळे उघडे आहेत ना, ती सुद्धा पूर्ण बंद व्हायच्या आधी उघडा, नाहीतर खरात घरात घुसल. आणि असं बोलल्यावर मला मारते. परवा कांबळेच्या मुलानं मोबाईल बघत अर्धा डोळा बारीक करत कांबळेला विचारलं, डॅडा, महाराष्ट्र म्हणजे काय डॅडा? स्वाभिमान म्हणजे काय डॅडा? प्रबोधनकार ठाकरे कोण होते डॅडा?
फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. अरार म्हटलं गावभर पेरलं आणि घरातच नाही उगवलं. म्हणून त्यानं दार लावून पोरालाच असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला. तो दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल जात. विचार ही स्वाभिमानातनच द्यावे लागत असतात. आणि आता कांबळे वेडा झालाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात आहे. व्यवस्थेने त्याला वेडा ठरवलंय. कांबळे वेड्यासारखं स्वाभिमान म्हणतो, कांबळे वेड्यासारखं निष्ठा म्हणतो, कांबळे वेड्यासारखं संघटन म्हणतो, कांबळे वेड्यासारखं मराठी म्हणतो, कांबळे वेड्यासारखं भारत म्हणतो, कांबळे वेड्यासारखं शिवराय ते भीमराय सांगतो. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाक देऊन तुडवतायत. पण कांबळे नाही रडत. तो नुसताच कंथी करून. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेना जिवंत राहणार आहे. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाळासाहेब ठाकरे, फुले शाहू आंबेडकरी, मराठी माती, मराठी माणूस जिवंत राहणार आहे. एवढाच सांगावा घेऊन आलो होतो. जागर राहावा, दिवसा बी जागर राहावा, रात्री बी जागर राहावा. आणि पुन्हा तो दरारा मला पाहिजे. आणि आदित्य दादा, माझ्या कवठीमंकाळच्या मातीचं तुम्हाला सांगणं आहे की आता तुम्ही या मैदानात, म्हणजे तुम्ही तसं मैदानात आहेच, या माय मराठी मातीत ब्रँड म्हटलं जातं ना, ब्रँड, त्या ब्रँडला म्हणते शिवसैनिक, ओरिजिनल शिवसैनिक. थांबताना एवढंच म्हणेन, आभारांचे भार कशाला, सत्तेचे हार कशाला, मनात एक घरट बांधूया या शिवसेनेचं, या शिवसेनेच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या बाळासाहेबांच्या झऱ्याला आपल्याही स्वाभिमानाचं पाणी देत राहूया. मिनमिनत्या या मासाहेबांच्या हृदयाच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत ठाकरे घराणं आमच्या मनाला साथ घालत राहील त्याला आयुष्यभर असाच प्रतिसाद देत राहूया.